जाणार आहोत दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये, कारण आता या किल्ल्याच्या पायथ्याशी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याकडून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, कारण आज 3 आंदोलनं या ठिकाणी केली जाणार आहेत। 3 पक्षाकडून आंदोलनं केली जाणार आहेत। त्यातलं पहिलं आंदोलन सुरू झालेलं आहे। ठाकरेंची शिवसेना अतिशय आक्रमक भूमिका घेताना दिसते। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातली थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। आज बकरी ईद आहे आणि बकरी ईद निमित्त इथल्या पायथ्याशी असलेल्या ईदगाहावर अनेक मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी येत असतात, मात्र त्याला विरोध केला जातोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाकरेंचे शिवसैनिक जमा झालेले आहेत, अतिशय आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। प्रज्ञा, इथे आपण पाहताय की कशा प्रकारे या महिला देखील कार्यकर्त्या ज्या आहेत त्या बॅरिकेड्सवर चढलेल्या आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडून हा अतिशय प्रखर असा विरोध केला जातोय। दरवर्षीचा हा विरोध आहे। घंटा एक मोठी या ठिकाणी आणलेली आहे आणि ती घंटा वाजवत वाजवत हे सगळे आंदोलक जे आहेत शिवसेना उभाटा गटाचे ते आता पोहोचलेले आहेत या लाल चौकात, ज्या ठिकाणी इथे बॅरिकेड्स ठेवण्यात आलेले आहेत। खरं म्हणजे या दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या आक्रमक यावर्षी होत असतात आणि दोन्ही शिवसेनांकडून हे आंदोलन जे आहे ते दरवर्षीच केलं जातं। त्यामुळे आज देखील इथे आंदोलन केलं जातं आहे आणि सुरुवातीला आता उभाटा गट जो आहे तो इथे पोहोचलेला आहे आणि उभाटा गटाच्या मार्फत हे अतिशय प्रखर आणि जोरदार आंदोलन केलं जातं। दुर्गाटी किल्ल्याजवळ खरं म्हणजे या सगळ्या कार्यकर्त्यांना जाण्यास बंदी असते आणि दुर्गाटी किल्ल्याजवळ जाण्यास बंदी असल्यामुळे हे सगळे आंदोलक जे आहेत त्यांना इथे थांबवलं जातं आणि याच किल्ल्याजवळ इथे जर आपण पाहिलं आंदोलन जे आहे ते आंदोलक आता प्रतिक्रिया देखील या ठिकाणी देतात। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। सर्व हिंदू लोकांचा या आंदोलनाला या चळवळीला पाठिंबा आहे, कारण की बाळासाहेब साहेबांनी धर्मवीर आंबेडकर साहेबांनी ही चळवळ उभी केली आहे। खरं म्हणजे 50 वर्ष झालेली आहेत या आंदोलनाला पूर्ण होऊन आणि आता देखील आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया या आंदोलनाच्या दरम्यान नेमकं काय सर काय सांगाल, काय भावना? प्रत्येक ईदेच्या वेळेला अशा स्वरूपाचं आंदोलन जो आहे हिंदू बांधवांना करावा लागतो। पोलिसांनी जर याच्यामध्ये 5 लोकांना न्याय हा समान असायला पाहिजे। मुस्लिम बांधवांना नमाज पढू दिली जातो आणि हिंदूंना त्या ठिकाणी नमस्कार करायला जाऊ दिलं जात नाही, हा पोलिसांकडनं होत असलेला अन्याय आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये समंजसने मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे। कारण याच्यामध्ये आपण पाहत आहे का हिंदू बांधवांकडनं नेहमीच नवरात्र उत्सवाच्या वेळेला मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी गुलाबाचं फूल दिलं जातो, तर त्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याची भावना हिंदूंची नाही आहे। त्याच्या याच्यामुळं हिंदूंना सुद्धा सन्मानाने त्या ठिकाणी दर्शन घ्यायला दिलं पाहिजे। गोपाळ लांडगे आलेले आहेत।